थोड्या वेळातच एकनाथ शिंदे देखील इथं पोहोचतील। मात्र तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर डॉक्टर श्रीकांत शिंदे इथं पोहोचलेत आणि त्यांनी प्रसार माध्यमाशी गेल्या 2 ते 3 दिवसापासून दिल्लीपासून ते मुंबईपर्यंत ज्याप्रमाणे या घडामोडी घडत होत्या त्यावर एकनाथ शिंदे असतील किंवा श्रीकांत शिंदे असतील यांनी कोणतेही भाष्य केलं नव्हतं। मात्र आज या सगळ्या संदर्भात ते बोलतील याबाबतची आशा होती आणि त्यानुसार या इथे आल्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी आपल्या या सगळ्या बाबतचं मत मांडलेलं। मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सगळ्या बाबतीत काय बोलणार याची उत्सुकता सर्व शिवसैनिकांना आणि अवघ्या महाराष्ट्राला लागली। आपल्यासोबत शिवसेनेच्या नेत्या शीतलताई आहेत। ताई, आज जसं मी आधी म्हणालो की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणणार याकडे सगळ्यांचं लक्ष। आता तुम्ही ऐकलं असेल की श्रीकांत शिंदे यांनी याबाबत सगळं म्हटलेलंच आहे। मात्र या सगळ्या घडामोडीवर एकनाथ शिंदे काय बोलणार याबाबतची उत्सुकता सर्व शिवसैनिकांप्रमाणे तुम्हाला नक्कीच। आमचा हा 60वा वर्धापन दिन आहे आणि जन्मशताब्दी वर्षे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं। त्याच्यामुळे आता गेल्या 4 वर्षात शिवसेना वाढली आहे, शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मोठी झाली आणि फोफावली सुद्धा आहे। त्याच्यामुळे आता पुढचं काय मार्गदर्शन करणार आहे आणि जी परिस्थिती आहे त्याच्यामुळे समोरची पार्टी जी समोरची उभाटा पार्टी आहे त्यांनी तर रडारड सुरू केलेली आहे, शिवीगाळ सुरू केलेली आहे। आता टोमण्यांची जत्रा सुरू होईल। त्याच्यामुळे आमच्याकडे मात्र कडवट शिवसैनिक, हिंदुत्वावर विश्वास ठेवणारे शिवसैनिक आणि बाळासाहेबांचे शिवसैनिक आज इथे उपस्थित आहेत आणि आम्ही अक्षरशः वाट बघतो की शिंदे साहेब आम्हाला काय मार्गदर्शन करणार। पण जसं तुम्ही आताही म्हणालात की तुमच्यावरती टीका टिप्पणी सुरू झालेली आहे, मात्र तुम्ही त्यांचे खासदार थेट विकत घेतले। कारण संजय राऊतांनी ट्विट केलं होतं, त्यांनी पत्रकार परिषदेमधून सांगितले की खासदार जे आहेत ते विकत घेण्यात आले आणि एकनाथ शिंदे यांनी ते विकत घेतले। संजय राऊत या व्यक्ती मानसिक रुग्ण आहे, त्यांच्या डोक्यावर थोडासा परिणाम झालाय, त्यांना स्वप्नात सुद्धा पैसे आणि खोकेच दिसतात। हा आकडा त्यांनी कुठून काढलाय हा देव जाणे। तुमचे खासदार तुमच्या ताब्यात नाहीत, तुमचे खासदार तुमचा व्हीप पाळत नाहीत, तुमचे खासदार तुमचा फोन उचलत नाही। यात आमची काय चुकी आहे? तुम्हाला कल्पना नाहीये तुमचा खासदार कुठे गेलेले आहेत, याचा दोष तुम्ही आम्हाला कसा देताय? तुम्ही कधीतरी आत्मपरीक्षण करणार आहात की नाही की हे सगळं का घडतंय? त्याच्यामुळे दुसऱ्यांना दोष देणं हे बंद करा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।